हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी पवनसिंह खरात, पैठण उपासना केंद्र, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। 2006ला मी औरंगाबाद इथं स्थायिक झालो पैठणला। आमचे वडील त्यांना हार्टचा अटॅक आला। त्याच्यानंतर मला त्या क्षणाला म्हणजे मध्ये दोन वर्षाचा काळ संपला। त्याच्यानंतर 2006ला तर अटॅक आल्यानंतर मेजर अटॅक त्यांना, त्या अटॅकमध्ये आल्यानंतर मला संध्याकाळी 6 वाजता बापूंच्या खिशात असणाऱ्या फोटोची आठवण आली। विनाकारणच, काही संबंध नाही आठवण येण्याचा। आठवण येतात मी खिशातून पाकिटमधून तो फोटो काढणं आणि समोर एका STD PCमध्ये फोटो बापूंचा दिसणं, हा योगायोग सेम। जसा मोबाईल व्हायब्रेट होतो तसा मी व्हायब्रेट झालो। त्याच्यानंतर मला तो फोटो करण्याची हे की हा आपल्या फोटो जवळ असला पाहिजे। मग हा फोटो घेऊन मी नेराला बाजार औरंगाबाद येथे गेलो। तिथं गेल्यानंतर त्या फोटोवाल्याने फोटो बघितला की अरे हा फोटो तर SB कॉलेज इथं यांची पूजा काहीतरी होते। त्यांनी मला असा निरोप दिला। मी आपलं ठीक आहे केलं आणि बसमध्ये पैठणमध्ये येण्यासाठी निघालो। आमचे वडील साई हॉस्पिटलला ॲडमिट, अनकॉन्शियस झालेले। आणि तसं बघता माझ्या वडिलाचं पर्सनॅलिटी आणि बापूंचा चेहरा सेम, म्हणजे एक बाप जातो दुसरा बाप इन होतो, हा माझा अनुभव आहे। बसमध्ये बसलो, मोबाईलमध्ये फोटो काढला आणि मोबाईल फोटो काढल्यानंतर स्क्रीनवर ठेवला। स्क्रीनवर ठेवल्यानंतर बसलो बसमध्ये पैठणला येण्यासाठी संध्याकाळी 8 वाजता। तर शेजारी एक 5 ते 7 वर्षाचा मुलगा बसला। त्यांनी मोबाईलमध्ये सहज फोटो बघितला। अरे तो मला सांगतो कि ये तो अनिरुद्ध बापू है, यहाँ MIDC में गीता ताई शेट्टी, यहाँ उनकी पूजा होती है, तुम उधर जाओ, तुमको सब मालूमात मिलेगा। मी त्याला म्हटलं की माझे वडील आजारी आहे, मला जेव्हा वेळ भेटेल मी तेव्हा जाईल बापूंकडे। त्याच्यानंतर 8 दिवस आमचे वडील हॉस्पिटल, महिनाभर माझं काही जाणं झालं नाही। 8 दिवसांनंतर मला एक फोन येतो ओळखीचा, माझी काही ओळख नाही त्या फोनशी, कुठला नंबर तो सेव्ह नाही। तो फोन आल्यानंतर मला तो फोनवाला विचारतो की तुम्ही आमच्याकडे येणार होतात तर काय झालं। मी त्याला सहज असं एखाद्या मित्राला, एखाद्या ओळखीच्या माणसाला सांगितल्यासारखं सांगतो की माझे वडील आजारी आहे, जेव्हा मला वेळ भेटेल मी तेव्हा जाणार। त्याच्यानंतर 8 दिवसांनी मी त्या MIDC पैठणला त्या गीताताई शेट्टी, त्या आता सध्या मुंबईला असतात, त्यांच्याकडे गेलो। तिथं त्यांच्या घरी गेल्यानंतर ते फोटो वगैरे, उदी वगैरे लावली, दर्शन घेतलं। तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही कसं काय आलात, तुम्हाला बापूंबद्दल कोणीच माहिती सांगितली। मी म्हणलं जो तुमच्याकडे मुलगा आहे ना, तो कामाला छोटा मुलगा, त्यांनी मला तुमचा ॲड्रेस दिला। ते म्हणे तर आमच्याकडे तर कोणी मुलगाच नाही, कामालाच कोणी नाही, तर छोट्या मुलगाचा प्रश्नच नाही। त्यांच्या ही सद्गुरूचा अनुभव त्यांच्या लगेच लक्षात आला। मी तर काही नवीन, मला काही कळलं नाही। मी त्यांना सांगितलं असं प्रकार झाला, त्यांनी सांगितलं। त्याच्यानंतर दर शनिवारी गुरुवारी आम्ही तिथे उपासना, प्रायोगिक म्हणा घरगुती उपासना त्यांच्या मार्गदर्शनाखाली करायला लागलो। आणि पैठणला जी श्रद्धावान बापू भक्त होते, मग त्यांच्याशी ओळख व्हायला लागली। त्याच्यानंतर आमचे वडील अनकॉन्शियस, ते काही हालचाल करत नव्हते, ते बेडवर घरी आणण्यात आलं त्यांना, म्हणजे कमीत कमी ते 2.5 वर्ष होते। त्यानंतर आमच्या वडिलाला बघण्यासाठी त्या गीताताई शेट्टी आमच्या घरी आल्या। तर त्यांनी मला सांगितलं की पवनसिंह, आता हे किती दिवस असे असणार पडून, की तू सद्गुरूला विनंती कर की यांचा पुढील मार्ग सुख कर आणि यांच्याबद्दल योग्य बापू निर्णय घ्या, हा शब्द मला त्यांनी सांगितला। मग रोजच्या अनेक वाचताना, रामरक्षा वाचताना, गुरुक्षेत्र मंत्र म्हणताना की सद्गुरूला हे रोजचं सांगणं की सद्गुरू राया की हा माझ्या वडिलाबद्दल तुम्ही आता योग्य निर्णय घ्या, हे सांगत असताना बापूंनी तो निर्णय कमीत कमी 8 दिवसाच्या आत घेतला आणि ते बापूचरणी विलीन झाले। आणि तो त्यांचा नंतरचा प्रवास म्हणजे सुखकर बापूंनी केला। हा एक माझा अनुभव आहे बापूंना। एकदा तर मला प्रवास करत असताना अक्षरशः मी फोनवर बोलत होतो आणि ड्रायव्हिंग चालू होतं आणि कोरोनाचा काळ होता, लॉकडाऊनच्या काळामध्ये। तर माझ्या हातून अक्षरशः समोर घोडा आला अचानक आणि तो उडल्या गेला। जगात असं कुठलं घटना नसन की समोर, कारच्या समोर घोडा येतो 70-80च्या स्पीडमध्ये आणि त्या कारला, आणि तो जो ड्रायव्हिंग करतो त्याला कुठल्याही इजा होत नाही। म्हणजे एवढं साधं सरळ माझ्या कानाला मोबाईल, घोडा येतो, उडल्या जातो पिक्चरमध्ये उडल्यासारखा, आणि माझी गाडी थांबते। समोरचं मला विचारतो काय झालं, मी त्याला सहज सांगतो काही नाही, घोडा उडला। आणि मी गाडी बाजूला घेऊन तो घोडा उभा राहतो आणि मी पण 100 किलोमीटर त्याच्या रन करतो न थांबता। म्हणजे फक्त हे बापूंनी दिलेल्या ओम मन सामर्थ्या, श्री अनिरुद्धाय नमः, जे आपण प्रवास करताना, घराच्या बाहेर निघताना, जी बापूंनी दिलेली उदी लावताना, जो तारक मंत्र बापूंनी दिला, जो आपण जो जीवनामध्ये रोज आपण तो म्हणतो किंवा त्याचं आपण अनुकरण करतो,
त्याचा हा सगळा प्रकार आहे. नाही तर जगात असं कुठलीच गोष्ट नाही की कारने एखादा घोडा उडतो आणि आपल्याला काहीच होत नाही आणि गाडीला काही होत नाही. हे सगळं सद्गुरू अनिरुद्धची कृपा आहे. काही दिवसापूर्वीचा अनुभव आहे, आजच्या 5 वर्षापूर्वीचा अनुभव. नाथ मंदिरामध्ये आपली नाथसेवा, नाथषष्ठीला नाथषष्ठीची सेवा चालते आणि मी ज्या संस्थेत, शिक्षण संस्थेत काम करतो तिथं पतसंस्थेची निवडणूक लागते आणि मला निरोप येतो की तुला कोणी विचारणा केली का, तू फॉर्म भरला का? मी म्हणतो नाही राव, मला काही फोन नाही, कोणाचं काही नाही. मी सद्गुरूला मनातली मनात विचारतो, बापूराया आपण फक्त सेवाच करायची का? आपल्याला कधी हे पद मिळणार, कधी आपण त्या पतसंस्थेचे चेअरमन होणार? त्या क्षणाला अर्ध्या तासाने मला संस्था चालकाचा फोन येतो की पवन जा, तू सचिव पदाचा फॉर्म भर, तुझी बिनविरोध आम्ही निवड करते. एक क्षणात म्हणजे क्लिक कसं करतो आपण, त्याप्रमाणे सद्गुरू क्लिक करून आपल्याला आशीर्वाद कसा देतो, म्हणजे एखाद्या चित्रपटाचा प्रकार आपल्या जीवनात कसा असतो, हे फक्त सद्गुरू अनिरुद्ध बापूच्या कृपेनेच होऊ शकतो. ह्या मिनटाला, सेकंदाला आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या निमित्ताने आपली पात्रता नसताना सद्गुरू आपल्याला जी सेवा देतो हे तर अद्भुतच आहे. हे फक्त सद्गुरू श्री अनिरुद्ध बापूच्या कृपेनेच होऊ शकतं, दुसरं अन्यथा कुठंच नाही. आणि हे अध्यात्म बापूंनी सायन्स आणि अध्यात्माची जी सांगड सांगितले, मी स्वतः माझ्या आईला म्हटलो की सद्गुरू अनिरुद्ध बापू जर नसते मी माझ्या जीवनात रामरक्षा आणि हनुमान चालिसा कधीच म्हणू शकलो नसतो. एवढीच अनुभव मी या ठिकाणी सांगतो. हरिओम श्रीराम अंबज्ञ.